भाडेकरू आणि घर मालक यांच्यात नेहमीच काही ना काही वाद होत असतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की हा वाद इतका मोठा होऊ शकतो की थेट सुप्रीम कोर्टात हा वाद जावा? पण असं घडलंय. आपण आज एका अशा ऐतिहासिक न्यायालयीन निकालाबद्दल बोलणार आहोत, जो भाडेकरू आणि घर मालक यांच्या नात्याला नवीन परिभाषा देणारा ठरलाय. नागपूरच्या डॉक्टर शिप्रा उके आणि डॉक्टर शिवशंकर दास या जोडप्याला त्यांच्या घर मालकामुळे एवढा छळ सहन करावा लागला की अखेर सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला 127 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यायला लावली. पण ही लढाई इतकी सोपी नव्हती. त्यांनी 6 वर्ष ती लढली आणि जिंकली. एका भाडेकरूला घर रिकामं करणं एवढं महागात पडू शकतं का? आणि पडलं तरी त्याची भरपाई घर मालकाने नाही तर महाराष्ट्र सरकारने देण्याची वेळ यावी. नक्की काय कटकारस्थान घडलं होतं? चला सविस्तर पाहूया. नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे आपलं कटकारस्थानच्या एका नवीन एपिसोडमध्ये. ही घटना नागपूरच्या दीक्षाभूमीच्या जवळ असणाऱ्या लक्ष्मीनगर भागातील आहे. 2015 मध्ये घर मालकाने घर डॉक्टर शिप्रा उके आणि डॉक्टर शिवशंकर दास यांना भाड्यानं दिलं. ते मूळचे पुण्याचे होते, पण नागपूरमध्ये स्थायिक झाले होते. ब्राह्मण समाजातले असल्यामुळे त्यांनी सुरुवातीला फक्त शाकाहारी कुटुंबालाच घर द्यायचं ठरवलं होतं. शिप्रा आणि शिवशंकर यांचं आडनाव उके आणि दास असल्यामुळे त्यांना ब्राह्मण समजून घर दिलं. सुरुवातीला सगळं व्यवस्थित होतं. एकमेकांच्या घरी उठणं बसणं ते चहा पाणी असं सर्व पाहुणचार चालायचं. एवढंच नव्हे तर एकमेकांच्या घरी कार्यक्रम असेल तर उपस्थित राहणे. घर मालक आणि भाडेकरू यांच्यात चांगले संबंध होते. इथपर्यंत सगळं कसं व्यवस्थित सुरू होतं. पण नंतर परिस्थिती बदलत गेली आणि इथून कट कारस्थान घडण्यास सुरुवात झाली. 2016 मध्ये एक मोठी घटना घडली. रोहित वेमुलाच्या मृत्यूनंतर RSS कार्यालयावर काढलेल्या मोर्चात शिवशंकर दास सहभागी झाले होते. पण कोण होते हे रोहित वेमुला? तर 30 जानेवारी 2016 रोहित वेमुला यांच्या आत्महत्येची घटना घडली. रोहित वेमुला हे हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीचे दलित विद्यार्थी होते आणि त्यांच्या मृत्यूमुळे देशभरात जातीय भेदभाव आणि शैक्षणिक अन्यायाविरुद्ध मोठी चळवळ उभी राहिली. या घटनेच्या निषेधार्थ RSSच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला, ज्यामध्ये RSS वर बंदी घालण्याची मागणी झाली. त्यांनी आत्महत्या करण्याआधी लिहिलेल्या चिठ्ठीने संपूर्ण भारतात सामाजिक राजकीय खळबळ उडवली. त्यांच्या चिठ्ठीत माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही, पण माझ्या जन्मालाच एक मोठी अपयश घटना मानलं गेलं, असे वाक्य होतं, ज्याने अनेकांना विचार करायला भाग पाडलं. या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला आणि प्रकरण खूप गाजलं होतं. रोहित वेमुलांच्या मृत्यूनंतर RSS कार्यालयावर काढलेल्या मोर्चात शिवशंकर दास सहभागी झाले. हा विषय घर मालक आणि त्यांच्या शेजाऱ्यांना पटला नाही. यानंतर काही महिन्यांनी घर मालक शिवशंकर दास त्यांच्याकडे आले आणि सांगितलं की हा परिसर ब्राह्मण बहुल आहे. त्यांना स्वतःला काही समस्या नाही, पण शेजाऱ्यांना काही अडचण वाटत आहे. अर्थात त्यांनी ताबडतोब घर खाली करण्याची मागणी केली नव्हती. पण जेव्हा भाड्याचा करार रिन्यू करण्याची वेळ आली तेव्हा मात्र त्यांचा प्रतिसाद फारसा सकारात्मक नव्हता. शेवटी काही चर्चेनंतर 10% भाडेवाढीच्या अटीवर ते करार वाढवायला तयार झाले. याच दरम्यान 2016 मध्ये घरमालक 70 वर्ष वयाचे होते. अचानक त्यांचे निधन झाले. त्यांचा मुलगा मुंबईत राहायचा, पण वडिलांच्या मृत्यूनंतर नागपूरच्या घराचा ताबा त्यांच्या मुलाने घेतला. नवीन रिन्यू केलेले घर करारामुळे सर्व काही व्यवस्थित सुरू होतं. पण ऑक्टोबर महिन्यात घरमालकाचा मुलगा अचानक त्यांना भेटायला आला. घरमालकाच्या मुलाने या जोडप्याला 24 तासांच्या आत घर सोडण्यास सांगितलं. तुम्ही आमच्या संस्कृतीत बसत नाही, त्यामुळे घर सोडा, असा थेट आदेश दिला. पण डॉक्टर शिप्रा उके गरोदर असल्यामुळे एवढ्या तातडीनं घर सोडणं त्यांना शक्य नव्हतं. त्यानंतर त्यावर बरेच वाद झाले. शेवटी घर मालकाचा मुलगा निघून गेला. त्यानंतर काही संपर्क सुद्धा नव्हता. हे दाम्पत्य सुद्धा भाडं भरत होते. तेव्हा काही दिवस शांतता राहिली. हा वाद इथे संपेल असं वाटलं होतं, पण हा वाद इथेच संपला नव्हता. त्यानंतर घरमालकाच्या मुलाचे सतत त्यांना फोन यायला लागले.
तुम्ही परत कधी येणार? घर खाली लवकर करा. आणि भेटण्यासाठी तो दबाव सुद्धा टाकायला लागला. तेव्हा आमचं तिकीट आहे 9 सप्टेंबरचं, तेव्हा आम्ही येणार आहोत असं शिवशंकर दास यांनी सांगितलं. तुम्ही कधी परत येणार हा प्रश्न आधी साधा वाटला, पण हा प्रश्न साधा नव्हता, तर विषय कारस्थानी होता. जेव्हा डॉक्टर शिप्रा उके आणि डॉक्टर शिवशंकर दास 9 सप्टेंबर 2018 रोजी नागपूरला परत आले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. घराचं कुलूप तोडलेलं होतं. सगळं सामान अस्तव्यस्त होतं. शैक्षणिक कागदपत्र, संशोधन डेटा, लॅपटॉप काहीच शिल्लक नव्हतं. ते तातडीनं बजाजनगर पोलीस ठाण्यात गेले, पण तिथे रविवार आहे, तक्रार घेऊ शकत नाही असं सांगण्यात आलं. शेजाऱ्यांकडून माहिती काढल्यानंतर स्पष्ट झालं की चोरी नव्हे तर कट कारस्थान होतं. या अन्यायाविरुद्ध डॉक्टर शिप्रा उके आणि डॉक्टर शिवशंकर दास यांनी थेट पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली. पण पोलिसांनी सुरुवातीला किरकोळ कलमांखाली गुन्हा नोंदवला. शिप्रा उके आणि शिवशंकर दास यांनी पुरावे दिल्यानंतर अखेर SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. क्राईम ब्रांचच्या तपासात मोठा खुलासा झाला. चोरीला गेलेल्या 33 शैक्षणिक कागदपत्रांपैकी 11 नष्ट करण्यात आले होते. 5,000 संशोधन सॅम्पल्स आणि हार्ड ड्राईव्ह गायब झाल्या. त्यामुळे त्यांना नोकरी आणि फेलोशिप गमवावी लागली. या घटनेनंतर डॉक्टर शिप्रा उके आणि डॉक्टर शिवशंकर दास यांनी थेट उच्च न्यायालयात नुकसान भरपाईचा दावा दाखल केला. 10 नोव्हेंबर 2023 उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला 127 कोटी रुपयांची भरपाई द्यायला सांगितली. पण महाराष्ट्र सरकारने या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात विशेष याचिका दाखल केली होती. 24 जानेवारी 2025 न्यायाधीश नागरत्न आणि न्यायाधीश सतीश चंद्र शर्मा यांनी सरकारची याचिका फेटाळली आणि नुकसान भरपाईचा आदेश कायम ठेवला. जर सरकारने ठरलेल्या वेळेत पैसे दिले नाहीत तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट अंतर्गत याचिका दाखल होऊ शकते. ही केस इतकी महत्त्वाची का आहे? भाडेकरूंसाठी ऐतिहासिक निकाल. अशा प्रकारे घर रिकामं करण्याच्या जबरदस्तीला मोठा दणका. संशोधन क्षेत्रासाठी धडा. बौद्धिक संपत्तीची हानी किती गंभीर असते हे दाखवून दिलं. जातीय भेदभावावर मोठा प्रश्नचिन्ह. अजूनही भेदभाव होतोय हे अधोरेखित झालं. तुमचं मत काय? तर मंडळी, हा निकाल योग्य आहे का? 127 कोटींची नुकसान भरपाई ही न्याय्य आहे का? तुमचं मत नक्की कळवा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.